नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एनडीटीव्ही मराठीच्या निवडणूक एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपली एक्सप्रेस पोहोचतीये मुंबईला लागून असणाऱ्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली मतदारसंघात. ठाणे आणि कल्याण डोंबिवली म्हटलं की नजरेसमोर येते ती शिंदे पितापुत्रांची जोडी. ठाणे म्हणजे एकनाथ शिंदेंचं घर, तर कल्याण डोंबिवली म्हणजे श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ. शिवसेना फुटली, 40 पेक्षा जास्त आमदार आणि 13 खासदार शिंदेंसोबत आले, पण शिंदेंचे एकेकाळचे जवळचे सहकारी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे मात्र शिंदेंसोबत आले नाहीत आणि म्हणूनच ठाणे शिवसेनेचं बॅटल ग्राउंड बनलं. पण आर्यापारच्या लढाईमध्ये उमेदवार शिवसेनेचा द्यायचा की भाजपचा द्यायचा यावरून महायुतीमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खल होत राहिला. अखेर महायुतीनं शिवसेनेचा उमेदवार दिला आणि लढाई स्पष्ट झाली. पण तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांनी 2 उमेदवार दिले आणि प्रश्नचिन्ह कायम ठेवलं. या दोनही मतदारसंघांबाबत बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर स्टुडिओमध्ये आता माझ्यासोबत आहेत. आणि आपला 2014-2019चं ठाण्यामधलं गणित नेमकं काय काय आहे हे आपण अगोदर बघूयात आणि त्यानंतर या मतदारसंघाबद्दलची चर्चाही करूयात. 2014 मध्ये काय झालं ते सुरुवातीला बघूयात. 2024ला कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वैशाली दरेकर यांना पहिल्यांदाच लोकसभेच्या आखाड्यात उतरवलंय महाविकास आघाडीनं. 2019 म्हणजे या अगोदर झालेल्या निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे विजयी झाले होते. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात बाबाजी पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. श्रीकांत शिंदे यांना 5,59,723 मतं मिळाली होती, तर बाबाजी पाटील यांना 2,15,380 मतं मिळाली होती. मतांची टक्केवारी पाहिली तर श्रीकांत शिंदे यांच्या मतांची टक्केवारी प्रतिस्पर्ध्यापेक्षा बरीच जास्त होती. तब्बल 62.87 म्हणजे जवळपास 63% मतं श्रीकांत शिंदे यांच्या पारड्यात पडली होती, तर बाबाजी शिंदे यांना 24.19% मतं मिळू शकली होती. - 2014ला सुद्धा श्रीकांत शिंदे याच मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात होते. 4,40,892 मतं त्यांना मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे त्यांच्या विरोधात या निवडणुकीमध्ये होते. 1,90,143 मतंच आनंद परांजपे यांना मिळू शकली. यावेळेस सुद्धा मतांची टक्केवारीमध्ये बराच मोठा फरक होता. श्रीकांत शिंदे यांना मिळालेली मतं 42.94% होती, तर आनंद परांजपे यांना मिळालेली मतं 21.36% होती. 2014 आणि 2019 मध्ये श्रीकांत शिंदे यांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीमध्ये टक्केवारीमध्ये बराच फरक होता. 2024 मध्ये जर ठाण्याचा विचार केला तर ठाण्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण कोण आहेत. महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा राजन विचारे यांच्यावरच विश्वास टाकण्यात आलाय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ते नेते आणि खासदार आहेत, तर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे महायुतीकडून. 2019 मध्ये राजन विचारे यांना 7,40,969 मतं मिळाली होती, तर आनंद परांजपे यांना 3,28,000 मतं मिळाली होती. मतांची टक्केवारी पाहिली तर राजन विचारे यांना 63.3 तर आनंद परांजपे यांना 28.9% मतं मिळाली होती. - 2014 साली राजन विचारे आणि संजीव नाईक यांच्यात लढत झाली होती. त्यावेळेस शिवसेनेचे नेते राजन विचारे यांना 5,95,394 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजीव नाईक यांना 3,14,065 मतं मिळाली होती. संजीव नाईक हे दुसऱ्यांदा यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळेस मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राजन विचारे लोकसभेचे खासदार म्हणून या मतदारसंघामधून निवडून गेले होते. मतांची टक्केवारी राजन विचारेंची 56.48% होती, तर संजीव नाईक यांना अवघी 29.79 म्हणजे जवळपास 30% मतं मिळाली होती. संजीव नाईक हे पुन्हा एकदा याच मतदारसंघामधनं निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. ती नाराजी आता ठाण्याच्या मतदारसंघामध्ये दिसते सुद्धा. या सगळ्याबद्दल आपण रविकिरण सरांशी बोलूया. सर, पहिल्यांदा एनडीटीव्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये येत आहे. मला फार आनंद होतोय तुम्हाला इथे स्वागत करताना आणि पुन्हा एकदा सगळ्या राजकीय विषयांवर चर्चा करताना. ठाण्यामध्येच होतात मला वाटतं आज तुम्ही. हो, बरोबर. काय चित्र दिसलं ठाण्यामध्ये? एकतर काय झालंय की शिवसेनेनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनी आपला उमेदवार 1 महिन्यापूर्वीच जाहीर केला. बरोबर. त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली, ते निश्चिंत होते. पण हा मतदारसंघ शिंदेसेना लढणार म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना की भाजपा,
यावरून जे काही रामायण घडलं त्यामुळं प्रचारामध्ये थोडीशी यांची पिछेहाट झाली. बरोबर. आज या पिछेहाटीनंतर जेव्हा त्यांनी उमेदवारी नरेश म्हस्के यांना जाहीर केली तेव्हा भाजपामधला जे काही अंतर्गत आता उफाळून आलंय, आपण जे ऐकतोय की अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत, कुरबुरी आहेत, नाराजी आहे, भाजपा असं म्हणत होता आणि आहे वस्तुस्थिती की 3 आमदार आहेत त्यांचे. बरोबर. त्यांचं असं म्हणणं होतं की ऐरोली, बेलापूर आणि ठाण्यामध्ये शहरामध्ये आमचे आमदार आहेत, त्यामुळं आमचं इथं स्थान बळकट आहे, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला आवश्यक आहे. परंतु बहुधा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या, त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न केला, त्यामुळे ही उमेदवारी त्यांनी मिळवली. आता इथून त्यांना राजन विचार यांच्या विरोधामध्ये त्यांचेच एक जुने सहकारी म्हणजे राजन विचार यांचेच जुने सहकारी नरेश म्हस्के यांना प्रचारात गतिमान करायचं आहे आणि त्याच वेळेला त्यांना कल्याणवरही लक्ष ठेवायचं आहे. या दोन्ही गोष्टींची कसरत ते कशी पार पाडतात याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. कारण आपण जर इतिहास पाहिला ठाण्याचा, ठाणे हे कायम बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला मानत आलेलं आहे. ठाण्यामध्ये इतकं प्रचंड म्हणजे त्यांची पकड होती बाळासाहेब ठाकरेंची की ठाण्याचा इतिहास असा सांगतो की स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा उमेदवार पडल्यानंतर ठाण्याच्या संपूर्ण नगरसेवकांचे राजीनामे बाळासाहेबांनी एका आदेशात घेतले होते. महाराष्ट्रात असा इतिहास नाही आणि असा इतिहास नाही ना, असा म्हणजे असा आदेशही पुन्हा कधी कुठला नेता देईल की नाही ना, असा राजीनामे घेईल की नाही आता तरी म्हणजे परिस्थिती फारच कठीण आहे. इतकं ठाणं आणि ठाणं कायम बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहिलं. ठीक आहे, बाळासाहेबांनंतरचा वारसा त्यांचे पुत्र चालवत आहेत, आज त्याच्यावरनं मोठा वाद सुरू आहे. ठाण्याच्या जनतेची मानसिकता काय आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ठाण्याच्या जनतेची मानसिकता ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभी राहण्याची आहे का त्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करायचा आहे. आणि राजन विचारे यांना मागच्या वेळी 7,20,000 मतं पडली आहेत. आपण जे बघितलं तेवढी मतं त्यांची कमी करणं हे फार मोठं चॅलेंज आहे. एकदा असं आहे की ठाणे हा अत्यंत नागरी भाग आहे, पूर्णपणे हा नागरी पट्टा आहे. इथे कष्टकरी जनता राहते, ज्यांचं पोट मुंबईच्या आर्थिक व्यवहारावर अवलंबून आहे, ठाण्याच्या आर्थिक व्यवहारांवर अवलंबून आहे, उद्योग हे आहे. तर यांच्या या सगळ्यांची मतं जी असतात ही फार पक्की असतात. आणि दुसरं एक अडचण काय होते की ठाणे आणि कल्याणची आपण सविस्तर बोलणारच आहोत की मतदानाला इथे भरभरून प्रतिसाद नाही मिळत. 50%च्या पुढे मतदान होतच नाही. ती अडचण आहे सगळ्यात मोठी. म्हणजे ठाण्यामध्ये 49% मतदान होतं मागच्या वेळी, कल्याणमध्ये 45% होतं. हे देशाच्या तुलनेमध्ये कितीतरी कमी आहे. म्हणजे देशाची आकडेवारी जर आपण पाहिली तर 2019ची 63% आहे. म्हणजे कुठे 63%, कुठे 49%. तर यावेळी मतदाराला बाहेर काढणं ठाण्याच्या आणि ते माझ्या उमेदवाराला मतं द्या म्हणून बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे 2 नेत्यांपुढे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. आणि ते चॅलेंज ते कसं पेलतात त्याच्यावर ठरणार. आणि हे लोकशाहीसाठी सुद्धा पण काही फार भूषणावा नाहीये, कारण 40% मत लोक बाहेर पडणार असतील आणि त्यातल्या 50%नं उमेदवार निवडून येणार असेल तर एकूण मतदारांच्या 20% मतदार ठरवतोय की माझा खासदार कोण असेल. आणि मग ते काही फार भूषणावं नाहीये. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. अक्षय, तू आत्ता कुठे आहेस? म्हणजे कल्याण, डोंबिवली आणि ठाणे दोन्ही मतदारसंघांबद्दल बोलायचंय, पण आता तू कुठे आहेस आणि पहिल्यांदा तुला कोणत्या मतदारसंघाबद्दल बोलायचंय? सध्या आपण ठाणे मतदारसंघाच्या वेशीवरती आहोत, आपण मुलुंड भागात आहोत आणि 2 दिवस गेली आपण ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय. बरं कविता, सुरुवातीला आपण ठाण्याबद्दल बोलायचं झालं तर ज्या पद्धतीने रविकिरण देशमुख सरांनी सांगितलं की राजन विचारे यांची उमेदवारी आधीच जाहीर झाली होती आणि त्यासोबतच आपण जर दुसरीकडे बघितलं तर त्यांची उमेदवारी तर आधीच जाहीर झाली, मात्र गेली 10 वर्ष ते ठाण्याचं लोकसभेमध्ये नेतृत्व करत आहेत. त्यामुळं लोकसभा मतदारसंघात आपण जर बघितलं तर ऐरोलीपासनं तर मीरा भाईंदरपर्यंत एवढा मोठा विस्तीर्ण हा मतदारसंघ आहे. त्यामुळं घराघरात पोहोचलेला चेहरा, खासदार म्हणून, लोकसभेचा उमेदवार म्हणून, यापूर्वीच घराघरामध्ये पोहोचलेला चेहरा म्हणून राजन विचारे यांच्याकडे बघितलं जातं. दुसरीकडे राजन विचारेंबाबत बोलायचं झालं तर जी काही राजकीय स्थित्यांतरं गेल्या काळात म्हणजे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर झाली, यानंतरचा एकमेव ठाणे जिल्ह्यातला प्रमुख चेहरा जो होता, जो उद्धव ठाकरेंसोबत राहिला, तो राजन विचारे होता. त्यामुळं जी काही शिवसेनेची, जी काही ठाकरे कुटुंबाची लॉयल मतं असणार आहेत, ही लॉयल मतं राजन विचारे यांच्या पाठीशी नक्की उभी राहतील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर
ही लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरती लढली जाणार आहे आणि ठाण्यात जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती ही निवडणूक लढली जाणार आहे. जरी उमेदवार नरेश म्हस्के असले, जरी नवा चेहरा असला, तरी ही लढत जी असणार आहे ही राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी अजिबातच नसेल. तर ही निवडणूक राजन विचारे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी ही लढत असणार आहे. त्यामुळं जरी काहीसं कठीण घराघरापर्यंत पोहोचणं, नरेश म्हस्के यांचा चेहरा हे घराघरापर्यंत पोहोचणं हे कठीण जरी दिसत असलं तरी नरेश म्हस्केसाठी ही जमेची बाजू आहे की त्यांच्या बाजूने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लढत आहेत. एकनाथ शिंदे हा चेहरा देखील ठाण्यात घराघरामध्ये पोहोचलेला आहे. दुसरीकडे आपण जर या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभेचा आढावा बघितला तर 4 आमदार जे आहेत ते 3 आमदार भाजपाचे आणि गीता जैन ज्या मीरा भाईंदरच्या आमदार आहेत त्या भाजपा पुरस्कृत आमदार आहेत. त्यांनी भाजपाला समर्थन दिलेलं आहे, त्यांचा भाजपला पाठिंबा आहे. अशात रविकिरण देशमुख सर सांगत होते मतदार खाली येत नाही मतदान करायला, मात्र मोदींचा चेहरा आणि या सोबतच जी सिस्टम असते, जी यंत्रणा मतदान करण्यासाठी लागते, जे बूथ प्रमुख आणि प्रत्येक इमारतीमधनं मतदान खेचून आणण्याची जी तयारी, जी ताकद असते ती भाजपाच्या केडरकडे जास्त आहे. त्यामुळे ठाण्यात जर आपण बघितलं मंदा म्हात्रे नवी मुंबईत, त्यासोबत गणेश संजीव नाईक हा फॅक्टर थोडासा आपण बाजूला ठेवला, त्यांची नाराजी बाजूला ठेवली तर या 3 आमदार जे असणार आहे ही जमेची बाजू असणार आहे नरेश म्हस्के यांच्या बाजूने. ठाणे लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर कारण अक्षय तुला थोडंसं मी थांबवतीये. रविकिरण सर, अक्षयने जे मुद्दे मांडले त्याच्यातनं 2-3 गोष्टी फार स्पष्ट होतात की तुम्ही जे मगाशी म्हटलात की 7 लाख मतं मिळाली, पण त्या 7 लाख मतांमध्ये बराचसा वाटा भाजपाचा सुद्धा होता, जो भाजपा आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाहीये. अक्षयचं म्हणणं आहे की जे कॅडर आहे भाजपकडे ते कॅडर तसंच्या तसं आता राजन विचारेंसाठी मदतीला असणार नाहीये, हे तर जवळपास स्पष्ट आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, जरी आपण गणेश नाईकांची ताकद पाहिली, जरी आपण बेलापूरच्या मंदा म्हात्रेंची ताकद पाहिली, तरीही हे मूळ भाजपचे नेते नाहीयेत, यांची स्वतःची वेगवेगळी कॅडर्स आहेत. ही कॅडर्स खरंच प्रचारामध्ये उतरतील का, कन्सिडरिंग जी नाराजी आपल्याला दिसलेली आहे? अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातला कविता. इतकं सोपं नसतं राजकारणामध्ये. राजकारणामध्ये जेव्हा व्यक्तिगत इंटरेस्ट असतो तेव्हा लोक ज्या हिरिरीने काम करतात आणि ज्या तडफेने काम करतात, ती तडफ जेव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तेव्हा ती दाखवली जाते का, हा सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा असतो. आज असं झालंय की आपण राजन विचारे यांच्यासाठी भाजपचं केडर उतरेल का, हा त्यांच्यासाठी मुद्दा राहिलेला नाही, कारण ते आता बाजूला गेले. पण तेच केडर नरेश म्हस्केंसाठी उतरेल का, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. राजन विचारेंचं असं आहे की किमान उद्धव ठाकरे यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग आजही ठाण्यामध्ये आहे आणि लोकही त्यांना ओळखणारे आहेत. त्यामुळं राजन विचारे आपली तयारी करत असताना नरेश म्हस्केंच्या पुढे आव्हान इतकं मोठं आहे की ऐरोली बेलापूरमधून त्यांना गणेश नाईक, संजीव नाईक यांचे कार्यकर्ते उतरवायचे आहेत मैदानात. ते आहेत शिंदे सेनेचे, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे, आणि हे आहेत भाजपाचे. आणि मुळात संजीव नाईक इथे तयारीला लागले होते. आता त्यांच्यामध्ये जी नाराजी आहे, त्यांचं जे केडर यांना हवं आहे ते उतरवणं इतकं सोपं नाही. त्याचबरोबर गीता जैन यांचं नाव घेतलं आपण. गीता जैन मीरा भाईंदर सारख्या एका नागरी महत्वाच्या ह्याचं महापालिकेचं प्रतिनिधित्व करतात. तिथं सुद्धा मतदार उतरला पाहिजे, तिथं सुद्धा उतरवत असताना तोच प्रश्न त्यांच्या पुढे असणार आहे. आणि पुन्हा नरेश म्हस्के हे तितके प्रभावी उमेदवार ठरणार नाहीत अशी जी शंका व्यक्त केली जाते, त्याला छेद देणं हे सोपं काम नाही आहे. हे फार अवघड आहे. हे आगामी येत्या अवघ्या काही 10-12 दिवसात कसं घडतं याच्यावरच निकाल आहे. आणि त्याचं कारण हे आहे की ही फक्त उमेदवारांमधली लढाई नाहीये, ही 2 पक्षांच्या चिन्हांमधली लढाई आहे, मशाल विरुद्ध धनुष्यबाणाची लढाई. सगळ्यात महत्वाचं, शिंदे की ठाकरे याच्यावरची ही लढाई आहे, ज्याचं सगळ्यात मोठं बॅटल ग्राउंड ठाणे असणार आहे. कल्याण डोंबिवलीकडे गेल्यानंतर मात्र थोडंसं प्रश्नचिन्ह उपस्थित होते. उद्धव ठाकरे नेमकं काय करतायत कल्याण डोंबिवलीमध्ये? मला वाटतं त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. एक तर श्रीकांत शिंदेंना उमेदवारीच त्यांनी दिली होती स्वतः उद्धव ठाकरेंनी. 2 वेळा श्रीकांत शिंदे जे निवडून आलेत 14 आणि 19 मध्ये, ते कितीही नाही म्हटलं, राजकारणात कोणी कोणाबद्दल काही बोलत असलं तरी वस्तुस्थिती अशी असते की शिवसेनेने त्यांच्यासाठी तिथं मेहनत घेतलेली आहे.
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा काही पूर्वी फार वावर नव्हता. ते सगळं त्यांचं जे काय ते ठाण्यात आहे. कल्याणमधलं संपूर्ण नेटवर्क हे शिवसेनेचं होतं आणि शिवसेनेने 14 आणि 19 मध्ये भाजपच्या मदतीने हा मतदारसंघ जिंकलेला आहे. आता हा जिंकत असताना त्यांच्यासमोरही हा प्रश्न होता की या मतदारसंघामध्ये लोक कसे मतदानाला उतरवायचे. हे जे शिवसेनेच्या लोकल केडरनी घडवून आणलं 2 वेळेला आणि पुरेशा संख्येने मतदार उतरवला, तो श्रीकांत शिंदेना स्वतःच्या बळावर उतरवायचा मतदार. कारण अतिशय कमी मतदान, राज्यात मला वाटतं सर्वात कमी मतदान कल्याणला झालेलं आहे. म्हणजे आश्चर्य वाटतं मला की गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जिथे आजही शहरी भागाचा गंधही पोचलेला नाही, तिथे 72% मतदान झालं गेल्या वेळी, 73%. आताही ते मतदान 69-70च्या आसपास आहे. 60च्या वर आहे. तिथे कल्याणसारखा एक नागरी भाग, जो सुशिक्षित भाग आहे, जिथे नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, तिथे 45% मतदान आहे. आणि जेव्हा शिवसेना विभक्त झाली तेव्हा याच मतदारांमध्ये त्यांना उत्साह निर्माण करायचा आहे. काही मतदार असे असतात की त्यांना हे आवडत नसतं, हे पक्षीय फटाफूट वगैरे, आणि त्यांना ज्या भूमिका मांडल्या जातात त्याच्याशी त्यांचं देणं घेणं नसतं. वैचारिक बांधिलकी असते लोकांची. अशा वेळेला त्यांना मैदानात उतरवणं, त्यांना मतदान करायला भाग पाडणं, हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी जसं आव्हान आहे तसंच ते श्रीकांत शिंदेसाठी आव्हान आहे. आणि हा मतदारसंघ अतिशय मिश्र असा आहे. एकीकडे अंबरनाथ आहे, एकीकडे कल्याण ग्रामीण आहे, एकीकडे डोंबिवली आहे. तर अशा वेळेला हे मोठं आव्हान आहे. आणि पहिली गोष्ट, 2 उमेदवारांचं का घोळ घातला? माझी जी माहिती अशी आहे की पहिली गोष्ट अशी की श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची ते एक मोठा सस्पेन्स होता. त्यांनी एक महिला उमेदवार निवडली, ज्या महिलेनी मागच्या वेळी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती मागे एकदा. त्यांनी बहुधा एक महिला म्हणून त्यांना सहानुभूती मिळेल असा एक आडाखा बांधला. आणि तरुण महिला आहे, व्होकल आहे, म्हणजे लोकांमध्ये मिक्सअप होणारे, बोलणारे आहेत. तर कदाचित श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये एक महिला म्हणून त्यांना महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळेल, कारण महिलांचं मतदान आज खूप महत्त्वाचं आहे. ते एक मिळेल. दुसरं, त्या तरुण आहेत, त्यांना फ्युचर आहे, एक नवीन चेहरा आहे आणि त्या उद्धव सेनेच्या नावावर उभ्या आहेत म्हणून त्यांना पाठिंबा मिळेल असं गृहीत धरलं गेलं. मग काल अचानक जेव्हा रमेश जाधव यांची उमेदवारी, त्यांना फॉर्म भरायला लावला, तेव्हा अनेक जण चक्रावले. परंतु मला असं वाटतं, आपण पत्रकार म्हणून नेहमी दुसरी बाजू नेहमी पाहत असतो, मला असं वाटतं कदाचित काही ठिकाणी जे काही प्रयत्न चाललेत उमेदवारच थांबवायचा किंवा काही वेळेला चुकाही होतात फॉर्म भरण्यामध्ये, तर कुठलीही जोखीम पत्करायची नाही. म्हणून अर्जामध्येही जोखीम नको आणि इतर काही घडामोडी राजकीय घडल्या तरी जोखीम नको. आजकाल राजकारणामध्ये काय होईल आणि बऱ्याच राज्यांमध्ये पाहतोय आपण ते झालंय. तर एक सेफ साईड म्हणून एक डमी उमेदवार असलाच पाहिजे, जसं काँग्रेसनी काळजी घेतली रामटेकमध्ये. कारण तिथे त्या बर्वे ज्या आहेत त्यांना ऐन वेळेला तर मग त्यांच्या पतीने अर्ज भरला होता म्हणून किमान काँग्रेसची थोडी बहुत तरी तिथे हे राहिली. तर त्याच्यामुळे ते उमेदवार झाले मैदानात माणूस तरी. तर तेच मला वाटतं कल्याणमध्ये असं काही होऊ नये म्हणून बहुधा त्यांनी दुसरा उमेदवार केलेलं असावं. अक्षय, तुझं काय रिडिंग आहे कल्याण डोंबिवली बाबत? तूही फिरला असशील या मतदारसंघामध्ये बऱ्याच प्रमाणात. आपण जर बघितलं कविता, तर कल्याण डोंबिवली हा मतदारसंघ, पुन्हा या मतदारसंघाचा विधानसभा निहाय आपण जर अभ्यास केला तर या मतदारसंघामध्ये कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादीचे येतात, बरोबर, राजू नाईक जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार आहेत, गणपत गायकवाड जे भाजपाचे आमदार आहे, वरकर्णी हे आपण जर बघितलं गणपत गायकवाड आणि राजू पाटील हे जरी आमदार यांच्या पक्षांनी जरी श्रीकांत शिंदेंना पाठिंबा म्हणजे शिवसेनेला पाठिंबा, महायुतीला पाठिंबा दिला असं असलं तरीही यांचं खालचं केडर, यांचे कार्यकर्ते श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कितपत काम करतील याबाबत शंका आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं 2019च्या निवडणुकांमध्ये श्रीकांत शिंदे यांनी 4,40,000 मतांचा लीड घेतला होता. त्यांच्यासमोर जरी वैशाली दरेकर या नवख्या उमेदवार असल्या तरीही जरी श्रीकांत शिंदेंना नवखा उमेदवारासमोर लढणं ही त्यांच्यासाठी जमेची बाजू वाटत असेल, त्यांना विजय त्यांचा हा सोपा असं वाटत असेल, श्रीकांत शिंदे असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांना श्रीकांत शिंदेंचा विजय सोपा वाटत असेल तरी आव्हान त्यांच्यासमोर हे असणार आहे की गेल्या वेळी जो 4,40,000 मतांचा लीड श्रीकांत शिंदे यांच्यासमोर होता, तो श्रीकांत शिंदे यांचा होता, तो त्यांना पुन्हा मिळवता येईल का? या मतदारसंघात देखील 6 विधानसभा आहेत. 6 विधानसभापैकी एक बालाजी किनीकर अत्यंत निष्ठावान
मानले जातात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे ते आहेत, दुसरीकडे शरद पवारांचे निष्ठावान जितेंद्र आव्हाड जे विरोधात आहेत. हे अशी सगळी परिस्थिती बघितली तर सगळी दारूमदार असणार आहे. भाजपाचे आमदार, भाजपाचं केडर यांच्यासाठी काय काम करतं हे रवी किरण सरांनी सांगितलं. अनेक जे मतदार असतात ज्यांना राजकारणाचं काही घेणं देणं नसतं ते सदसद विवेक बुद्धीने मतदान करतात. तर या कल्याण डोंबिवली मतदारसंघाच्या विकासाचाही प्रश्न येतोच. त्याबाबत देखील लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. त्यामुळे अनेक जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणच्या 10 वर्षात ज्या पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून प्रश्न सुटायला पाहिजे होते, विकास झाला मात्र त्याची गती कमी होती. मग ते रस्ते असतील आणि ही नागरिकांच्या या समस्या अनेक आहेत, कारण मोठ्या प्रमाणावर नागरीकरण असलेला हा भाग आहे. रवी किरण सर, एक फॅक्टर इथे आपण चर्चेला घेतलेला नाहीये आणि तो आहे मनसेचा फॅक्टर. 2019ला मनसेनं या दोन्ही मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उतरवले नव्हते, पण 2014ला दोन्ही मतदारसंघामध्ये उमेदवार होते आणि या दोन्ही मतदारसंघामध्ये लाखाच्या वर मतं मनसेच्या उमेदवाराने घेतली होती. 2024ला जेव्हा मनसे बिनशर्त पाठिंबा महायुतीला देतीये, राज ठाकरेंच्या कदाचित सभाही या दोन्ही मतदारसंघामध्ये होतील, त्याचा किती परिणाम होईल? मनसेच्या कट्टर मतदाराला राज ठाकरे यांचा निर्णय कितपत रुचलाय, पचलाय, याच्यावर सगळी गणित आहेत. राज ठाकरे यांना मिळालेली 2009ची मतं 14 मध्ये राहिली नाहीत. बरोबर. 14ची मतं 19 मध्ये राहिली नाहीत. 19ला उतरवलंच नाही त्यांनी. नाही म्हणजे लोकसभा न लढू देत, विधानसभा तरी लढवली. तर आपण बघतोय की ही मतदानाची टक्केवारी कमी कमी होत गेली. मतदानाची टक्केवारी टिकवून ठेवणं हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान असतं, कारण तो त्याच्या नेतृत्वावर विश्वास असतो. मनसेचा मतदार हा राज ठाकरेंवर चेहरा बघून आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मतदान करणारा असतो. तो स्थानिक उमेदवार कोण आहे हे बघत नाही. जसं बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून शिवसेनेला मतदान व्हायचं. ठाकरे ह्या नावाभोवती जे वलय आहे ते वलय शिवसेना ह्या उमेदवाराच्या चेहऱ्याला नसतं. अनेकांना वाटत असलं तरी ती वस्तुस्थिती नसते. आज राज ठाकरे तिथे जातील कदाचित, कारण श्रीकांत शिंदेनी त्यांची भेट पण घेतलेली आहे. विनंतीही केली त्यांनी की माझ्या प्रचारासाठी तुम्ही या. पण राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, प्रतिसाद मिळतो, पण त्याचं रूपांतर मतपेटीत दिसत नाही. हे स्वतः राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे एकदा की मला भेटायला येताना तुम्ही एवढे लोक येता, पण मतदानाच्या वेळी कुठे जाता, हे त्यांचं वाक्य त्यावेळी आपण सर्वांनी छापलेलं आहे, ऐकलेलं आहे. तर असंच होणार आहे इथे. स्वतः राजू पाटील तिथे आमदार आहेत, त्यांना तिथे पण एक फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे. वैशाली दरेकर जेव्हा मनसेच्या कार्यकर्त्या म्हणून तिथे जेव्हा तडफेनी काम करत होत्या, तेव्हा त्यांचा जो कनेक्ट निर्माण झालेला आहे, त्यांचा जो संपर्क आहे, तो त्यांनी कसा टिकवलाय. आज तो संपर्क त्यांचा कामाला येतो का, की जरी मी आज पक्ष बदललेला असला तरी मी उभी राहती आहे, मी तुमच्याकडे आले होते मनसेची उमेदवार म्हणून पूर्वी, तर तेच प्रेम, तेच विश्वास मला आज देता का, बरोबर, याच्यावर ते. आणि 13 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातल्या धनुष्यबाण विरुद्ध मशाल ही लढाई होते. त्यामधले सगळ्यात 2 महत्वाचे मतदारसंघ कुठले असणार आहेत, तर ते ठाणे आणि कल्याण डोंबिवली. त्यामुळे या मतदारसंघांमधना उमेदवार नेमके कोण निवडून येणार हा प्रश्न जितका कळीचा असेल, तितकंच या मतदारसंघांमधले निकाल हे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारे असतील हे निश्चित. या चर्चेमध्ये आता इथेच थांबतोय. सर, खूप खूप धन्यवाद चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. अक्षय सुद्धा आपल्यासोबत होता. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि तुम्ही पाहत आहात NDTV मराठी.